श्री स्वामी समर्थ महाराजांची बोधकथा। अक्कलकोटच्या जंगलात एकदा एक गरीब शेतकरी महाराजांकडे आला। त्याच्या अंगावर फाटके कपडे, डोळ्यांत अश्रू आणि चेहऱ्यावर चिंता होती। तो नम्रपणे म्हणाला, महाराज, माझं शेत नापीक झालंय, घरात खायला धान्य नाही, लेकरं उपाशी आहेत, अशा परिस्थितीत मी काय करावे हे कळत नाही। स्वामी महाराज स्मित हास्य करत म्हणाले, बाळा, चिंता करू नकोस, उद्या सकाळी शेतात जा, जे काही दिसेल ते काढून घे आणि माझ्या नामाचे स्मरण करीत राहा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। चल आता निसंकोचपणे घरी जा, तुझे सगळे दुःख दारिद्र्य निघून गेले, आता तुझेही दिवस बदलणार। हे ऐकून शेतकरी सुखावला आणि समाधानाने स्वामींचे नामस्मरण करत घरी गेला। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शेतात गेला। त्याला शेतात एक भली मोठी भोपळ्याची वेल दिसली, ती या आधी कधीच दिसली नव्हती। स्वामींनी सांगितल्याप्रमाणे त्याने भोपळा काढून घरी आणला। भोपळा चिरला तर आत सोन्याचे नाणे भरलेले। शेतकऱ्याचा डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता, त्याचे संपूर्ण आयुष्य बदलले। तो आनंदाने महाराजांकडे गेला आणि चरणी लोळला आणि झालेला सकल वृत्तांत महाराजांना सांगितला। महाराज शांतपणे म्हणाले, बाळा, श्रद्धा ठेवलीस म्हणून तुला फळ मिळालं, आम्ही फक्त कारण आहोत, खरी शक्ती तुझ्या विश्वासात आहे। या कथेतून असा बोध मिळतो की श्रद्धा आणि विश्वासपूर्वक स्वामी महाराजांचे नामस्मरण केल्यास श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी भक्तांच्या मदतीला धावून येतात। बोला श्री स्वामी समर्थ।